भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेत गेल्या दशकात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे होत आहेत. या बदलांमध्ये प्रामुख्याने ऑटोनॉमस कॉलेजेस, त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट कोर्सेस यासारख्या नवनवीन संकल्पना उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये येत आहेत. यामध्ये प्रामुख्याने नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 या नवीन शैक्षणिक धोरणामधील तरतुदीमुळे भारतातील उच्च शिक्षण व्यवस्थेत भविष्यकाळात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल हे होऊ घातलेले आहेत. याच बदलाच्या अनुषंगाने 2 सप्टेंबर 2022 रोजी युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन न्यू दिल्ली यांनी ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स इंटू मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स याबाबतचे गाईडलाईन्स जारी केल्या. त्यानंतर विविध वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या ॲकॅडमिक फोरमवरती या विषयाच्या अनुषंगाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. आज आपण याच विषयाच्या अनुषंगाने अधिक माहिती घेणार आहोत. भारतातील नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 यामधील काही महत्त्वाच्या बाबी जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये आपल्याला असे दिसून येईल की भारतीय शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल या पॉलिसीमुळे होऊ घातलेले आहेत, किंबहुना त्याची सुरुवात ही झालेली आहे. याचा मूलभूत बेस जर आपण त्या ठिकाणी पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल, भारताच्या प्राचीन किंवा स्वातंत्र्यपूर्व कालावधीतील शिक्षण पद्धती आणि विद्यमान शिक्षण पद्धती यामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे दोष कमी करून उच्च शिक्षण पद्धती अधिक उपयुक्त, देशासाठी हितावह होईल या पद्धतीचे बदल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये सुचवण्यात आलेले आहेत. यामध्ये जे उल्लेख आपणास आढळतात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असे पाहावयास मिळेल की भारतामध्ये पूर्वी लिमिटलेस लर्निंग मेथड होती, की ज्यामध्ये वैदिक पिरियडमधील आपण जर त्या ठिकाणी शिक्षण पद्धती पाहिली तर त्यामध्ये आपल्याला असे दिसून येईल की ज्या ठिकाणी विविध प्रकारच्या विषयांचं, वेगवेगळ्या प्रकारचे स्किल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या ॲबिलिटी बाबतचं शिक्षण घेण्याची व्यवस्था त्यामध्ये होती. यामध्ये प्रामुख्याने नालंदा, तक्षशिला यासारख्या विद्यापीठांचा उल्लेख या पॉलिसीच्या पार्श्वभूमीच्या भागामध्ये ही त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. या पॉलिसीची मांडणी करत असताना अशाच प्रकारची शिक्षण व्यवस्था इथून पुढील कालावधीमध्ये कशी निर्माण करता येऊ शकेल याचा उहापोह या पॉलिसीमध्ये केलेला आपल्यास त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. तथापि स्वातंत्र्योत्तर कालावधीमध्ये भारतातील शिक्षण पद्धतीमध्ये जे काही महत्त्वाचे बदल होत गेले त्यामधील काही ठळक बाबी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर आपण उच्च शिक्षण व्यवस्थेमध्ये स्पेशलायझेशनवरती आपण अधिक भर देत गेलो, किंबहुना मायक्रो स्पेशलायझेशनकडे आपण अधिक त्या ठिकाणी गेलेलो आपण दिसत आहे. त्याचबरोबर या स्पेशलायझेशनच्या अनुषंगाने शिक्षण आणि प्रशिक्षण देणाऱ्या सिंगल स्ट्रीम इन्स्टिट्यूशन्स किंवा स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूशन्स, कॉलेजेस, युनिव्हर्सिटीज या स्थापन झाल्याची आपण पाहत आहोत, की ज्यामध्ये विज्ञान क्षेत्रातील एखाद्या विशेष घटकाबाबत प्रशिक्षण देणाऱ्या, संशोधन करणाऱ्या, त्याचबरोबर वेगवेगळ्या डिसिप्लिनमधील काही स्पेसिफिक डिसिप्लिन किंवा स्पेसिफिक विषयाचं शिक्षण प्रशिक्षण देणारे विद्यापीठे किंवा महाविद्यालये स्थापन झालेले आपण पाहत आहोत. परंतु 2020 मधील नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये या सर्व गोष्टीमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, की ज्यामध्ये प्रामुख्याने लार्ज मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स स्थापन करण्याच्या तरतुदी यामध्ये दिसतात. नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये भविष्यात या देशातील उच्च शिक्षण व्यवस्थेमधील वेगवेगळ्या युनिटचं क्लासिफिकेशन हे 3 कॅटेगरीमध्ये करण्याचे निर्धारित करण्यात आलेले आहे, की ज्यामध्ये मल्टीडिसिप्लिनरी रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज, मल्टीडिसिप्लिनरी टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज आणि तिसरा प्रकार म्हणजे डिग्री अवॉर्डिंग
मल्टी डिसिप्लिनरी ॲटॉनॉमस कॉलेजेस. अशा 3च प्रकारच्या व्यवस्था या देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये इथून पुढच्या कालावधीमध्ये राहणार असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने या शिक्षण व्यवस्थेमधील बदल हे सुरू झालेले आहेत. या अनुषंगाने काही महत्त्वाच्या तरतुदी जर आपण पाहिल्या तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या गाईडलाईनमध्ये ज्या काही बाबी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या जर आपण पाहिल्या तर या संपूर्ण गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन भविष्य कालावधीमध्ये नेमके कोणत्या पद्धतीने होईल हे जर आपण पाहिलं तर त्यामध्ये इंटिग्रेटेड हायर एज्युकेशन सिस्टम ही निर्माण करण्याची व्यवस्था ही त्या ठिकाणी प्रस्तावित आहे की ज्यामध्ये प्रोफेशनल एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन या सर्व गोष्टीचं एक कोलॅबरेशन या महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये करण्याची गरज यामध्ये वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर मल्टी डिसिप्लिनरी टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीज, रिसर्च युनिव्हर्सिटीज अशा मोठ्या प्रकारच्या युनिव्हर्सिटीज या भविष्य कालावधीमध्ये निर्माण केल्या जातील की ज्यामध्ये सर्वसाधारणपणे 3000 विद्यार्थी एका युनिटमध्ये त्या ठिकाणी शिक्षण घेतील. त्याचबरोबर सर्व ॲफिलेटेड कॉलेजेस जे आहेत ती 2035पर्यंत डिग्री अवॉर्डिंग मल्टी डिसिप्लिनरी ॲटॉनॉमस कॉलेजेस म्हणून किंवा इन्स्टिट्यूशन्स म्हणून काम करतील आणि त्यासाठी मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स निर्माण केल्या जातील. याकरिता या पॉलिसीमध्ये या गाईडलाईनमध्ये 3 वेगवेगळे ऑप्शन्स या उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांसमोर किंवा इन्स्टिट्यूटसमोर मांडण्यात आलेले आहेत की ज्यामध्ये पहिला ऑप्शन म्हणजे स्टँड अलोन मल्टी डिसिप्लिनरी ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशन की एखादं विशिष्ट कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशन ही मल्टी डिसिप्लिनरी ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशन म्हणून डेव्हलप होऊ शकते आणि त्या पद्धतीने त्यांना संपूर्ण रिप्लॅन करून की त्या पद्धतीचं इन्स्टिट्यूशन किंवा कॉलेज उभं करावं लागेल की जे सिंगल फॅकल्टी कॉलेज किंवा इन्स्टिट्यूशन्स असणार नाही. अशा इन्स्टिट्यूटमध्ये अनेक वेगवेगळ्या विद्याशाखांचा अभ्यासक्रम हे शिकवण्याची व्यवस्था असेल. दुसरा ऑप्शन याच्यामध्ये देण्यात आलेला आहे तो म्हणजे अशी कॉलेजेस जर ॲटॉनॉमस होऊ इच्छित नसतील किंवा मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूटमध्ये कन्वर्ट होऊ इच्छित नसतील तर अशी महाविद्यालये किंवा हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन त्या विशिष्ट शहरातील किंवा नियर बाय परिसरामधील इतर इन्स्टिट्यूट्स किंवा कॉलेजबरोबर एक क्लस्टर फॉर्म करू शकतात आणि ते क्लस्टर कॉलेज म्हणून त्या ठिकाणी काम करतील आणि अशा प्रकारची ही व्यवस्था याच्यामध्ये असेल की म्हणजेच यामध्ये हे कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन्स पार्ट ऑफ क्लस्टर म्हणून काम करतील. तिसरा जो ऑप्शन आहे तो म्हणजे कॉन्स्टिट्युएंट कॉलेज ऑफ द युनिव्हर्सिटी. ते जी महाविद्यालये किंवा इन्स्टिट्यूट्स आता विद्यापीठाशी ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स म्हणून काम करत आहेत त्यांना जर पार्ट ऑफ क्लस्टर व्हायचं नसेल, त्यांना मल्टी डिसिप्लिनरी ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूशन म्हणून कन्वर्ट व्हायचं नसेल तर त्यांच्यासाठी तिसरा ऑप्शन आहे की अशी महाविद्यालये किंवा अशा इन्स्टिट्यूट्स युनिव्हर्सिटीची कॉन्स्टिट्युएंट कॉलेज म्हणून काम करू शकतात. तशा प्रकारचा प्रस्ताव या कॉलेजेसना विद्यापीठाकडे सादर करावा लागेल आणि त्याप्रमाणे ती कॉन्स्टिट्युएंट्स कॉलेजेस म्हणून काम करतील. तर हे 3 ऑप्शन्स या गाईडलाईनमध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. याच्या पाठीमागचा एक ब्रॉड ॲप्रोच जर आपण पाहिला तर सर्वात महत्त्वाचा जो ॲप्रोच आहे तो म्हणजे मल्टी डिसिप्लिनरी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स एस्टॅब्लिश करणं की ज्यामध्ये ॲकॅडमिक कोलॅबरेशन बिटवीन इन्स्टिट्यूशन्स थ्रू द हायर एज्युकेशनल क्लस्टर्स, मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च यासारख्या गोष्टीवरती यामध्ये मोठ्या प्रमाणात फोकस करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मर्जर ऑफ सिंगल स्ट्रीम इन्स्टिट्यूशन विथ अदर मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स अंडर द सेम मॅनेजमेंट ऑर डिफरंट मॅनेजमेंट. जे यामधला दुसरा एक महत्त्वाचा ॲप्रोच जर आपण पाहिला तर अशी जी सिंगल स्ट्रीम इन्स्टिट्यूशन्स किंवा कॉलेजेस आहेत ती मल्टी डिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशनमध्ये मर्ज करण्याची व्यवस्था याच्यामध्ये सूचित करण्यात आलेली आहे की ज्यामध्ये एकाच मॅनेजमेंटची वेगवेगळी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन्स असतील ती मर्ज केली जाऊ शकतात किंवा वेगवेगळ्या मॅनेजमेंटची
वेगवेगळ्या विद्याशाखेची कॉलेजेस किंवा हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत की त्यांचं देखील मर्जर करण्याची व्यवस्था यामध्ये सूचित करण्यात आलेली आहे. हे सर्व करण्यापाठीमागचा महत्त्वाचा जो हेतू आहे तो म्हणजे वेगवेगळ्या विषयाचं वेगवेगळ्या कोर्सेसचं अध्यापन आणि अध्ययन करण्याची व्यवस्था एका विशिष्ट कॅम्पसमध्ये विशिष्ट अंब्रेलाखाली उपलब्ध करून देणं हा त्या पाठीमागचा मेन हेतू आहे. की ज्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांचं अध्ययन करण्याची व्यवस्था या क्लस्टर युनिव्हर्सिटीच्या क्लस्टर विद्यापीठाच्या माध्यमातून किंवा या क्लस्टर इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. यासाठी असणाऱ्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट जर आपण पाहिल्या तर ही क्लस्टर कॉलेजेस किंवा त्या ठिकाणी मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन स्थापन करण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या महाविद्यालयामध्ये किंवा या इन्स्टिट्यूशन्समध्ये क्रेडिट मोबिलिटीची व्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे त्यांच्याकडे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचं इम्प्लिमेंटेशन होत असलेलं गरजेचं आहे की याकरिता नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन ऑफ द मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीद्वारे हे पोर्टल डेव्हलप करण्यात आलेलं आहे की जिथे वेगवेगळी महाविद्यालये आणि विद्यापीठांनी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे अध्ययन करत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांचं अकाउंट ओपन करून अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता असते की जिथे त्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले क्रेडिट्स हे ॲक्युमुलेट होत असतात, ते ट्रान्सफर करता येऊ शकतात आणि जेव्हा त्या ठिकाणी फायनल डिग्री अवॉर्ड केली जाणार असते तेव्हा त्याबाबतचा निर्णय घेण्याकरिता ही अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट ही उपयुक्त ठरत असते. जे क्रेडिट मोबिलिटीकरिता आणि त्या ठिकाणी ट्रान्सफरकरिता या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत की ज्याचं इम्प्लिमेंटेशन या मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये होणं आवश्यक आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग म्हणजे की अलीकडे आपण सातत्याने ऐकत आहोत की युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडून विद्यापीठं असतील किंवा महाविद्यालय असतील की यामध्ये अध्यापनाकरिता काही भाग हा ऑनलाईन किंवा ओपन अँड डिस्टन्स लर्निंग मोडच्या माध्यमातून देण्याची व्यवस्था ही करण्याचा मानस व्यक्त केलेला आहे किंवा तशा प्रकारच्या गाईडलाईन जारी केलेल्या आहेत. तर अशी व्यवस्था या मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मल्टीडिसिप्लिनरी डिग्री प्रोग्राम्स विथ इंटर्नशिप, कम्युनिटी सर्व्हिसेस अँड कम्युनिटी एंगेजमेंट अँड स्किल कोर्सेस अशा प्रकारचं कॉम्बिनेशन असणाऱ्या मल्टीडिसिप्लिनरी डिग्री प्रोग्राम्स हे सुरू करण्याची आवश्यकता या गाईडलाईनमध्ये वर्तवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर प्लेसमेंट असिस्टन्स अँड करिअर गायडन्स सेल हा त्यामध्ये मॅन्डेटरी असेल की जो प्रामुख्याने त्या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपला व्यवसाय आपला प्रोफेशन निवडण्याकरिता त्याबाबतची प्रोसेस समजून सांगण्याकरिता वेगवेगळ्या एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीची माहिती देण्याकरिता त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही एम्प्लॉयर्स आहेत अशा एम्प्लॉयरबरोबर इंटरॅक्शन करण्याकरिता आणि त्यांना या विद्यापीठातील या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समधील विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून हा त्या ठिकाणी प्लेसमेंट असिस्टन्स अँड करिअर गायडन्स सेल हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी असेल. त्याचबरोबर अशा या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये की एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे की ज्यामध्ये फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर अशा दोन्ही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या रिक्वायरमेंट या पूर्ण करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. म्हणजे या सर्व गोष्टीची पूर्तता या मल्टीडिसिप्लिनरी हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशननी करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर की यामध्ये डिग्री अवॉर्ड करत असताना ड्युअल डिग्री किंवा ड्युअल मेजर डिग्री हा एक ऑप्शन त्याच्यामध्ये देण्यात आलेला आहे की ज्यामध्ये ड्युअल डिग्री और कोलॅबरेटिव्ह प्रोग्राम अशा प्रकारची तरतूद त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी या क्लस्टर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिट झाल्यानंतर तो ज्या ठिकाणी ॲडमिट झालेला आहे त्या कॉलेजच्या डिग्रीबरोबरच त्यांच्याबरोबर क्लस्टरमध्ये असणाऱ्या इतर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील एखादी डिग्री तो घेऊ शकतो. त्याचबरोबर अशा प्रकारची डिग्री की ज्यामधले काही कोर्सेस मेन ज्या ठिकाणी ॲडमिशन घेतलेलं आहे तिथले कोर्सेस म्हणजे विषय आणि क्लस्टरमध्ये समाविष्ट असणाऱ्या इतर हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमधील काही विषय घेऊन तो त्या ठिकाणी कोलॅबरेटिव्ह डिग्री प्रोग्राम हा कंप्लीट करू शकतो. म्हणजे अशा प्रकारचा ऑप्शन हा त्या ठिकाणी या मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूटमध्ये द्यावा लागणार आहे किंवा तशा प्रकारची व्यवस्था करावी लागेल.
की फॉर एक्झाम्पल की जर एखाद्या महाविद्यालयामध्ये आर्ट्सचे डिग्री प्रोग्राम्स असतील आणि त्यांच्या क्लस्टरमध्ये एखादा B.Ed कॉलेज असेल तर त्या ठिकाणी BA B.Ed अशी त्या ठिकाणी ड्युअल डिग्री देण्याची व्यवस्था देखील या मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्समध्ये होणार आहे. त्याचबरोबर की त्या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाची व्यवस्था की यामध्ये जर आपण पाहिली तर ही अशी विद्यार्थ्यांच्यासाठी एक सोयीची व्यवस्था मानावी लागेल की एखाद्या क्लस्टर कॉलेजेसमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतल्यानंतर की त्यांना पुन्हा दुसऱ्या क्लस्टरमध्ये ॲडमिशन घेण्याची आवश्यकता असणार नाही. मात्र त्यासाठी असणारी ज्या काही फीस असतील, फॉर एक्झाम्पल BA B.Ed हा डिग्री प्रोग्राम, हा कंबाईंड डिग्री प्रोग्राम जर त्या क्लस्टर कॉलेजेसमध्ये दिला जात असेल आणि विद्यार्थ्यांनी जर BA असणाऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तर त्याला पुन्हा B.Edसाठी वेगळा प्रवेश घेण्याची आवश्यकता राहणार नाही. मात्र त्या ॲडिशनल कोर्स किंवा डिग्रीसाठीची जी फी ॲप्लिकेबल असेल ती फी मात्र त्या ठिकाणी पे करावी लागेल. म्हणजे इथे विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा जो त्रास आहे तो त्या ठिकाणी निश्चितपणे कमी होणार आहे. आता अशा प्रकारच्या डिग्री अवॉर्ड करण्यासाठी एक अप्रूव्हल प्रोसेस त्या ठिकाणी डिफाईन केलेली आहे की जे सध्याच्या ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज आहेत किंवा त्याचे कन्सर्न प्रोफेशनल काउन्सिल जे असतील, टेक्निकल एज्युकेशनचे असतील किंवा मेडिकलचे असतील किंवा इतर वेगवेगळे जे काही त्या ठिकाणी बार असोसिएशन असेल यासारख्या जे काही वेगवेगळ्या ॲथॉरिटीज आहेत की त्यांच्या रितसर ॲप्रूव्हल्स प्रोसेस यामध्ये कोणताही बदल नाही आहे तो त्या ठिकाणी घ्यावाच लागेल. यामध्ये आणखीन एक महत्त्वाची व्यवस्था जी आपल्याला त्या ठिकाणी दिसते ते म्हणजे शेअरिंग मॉडेल की यामध्ये रिसोर्सेस शेअरिंग मॉडेल हे त्या ठिकाणी इंट्रोड्यूस करण्याचा विचार यामध्ये मांडण्यात आलेला आहे की ज्यामध्ये फिजिकल रिसोर्सेस बरोबरच ह्युमन रिसोर्स देखील या क्लस्टर कॉलेजेसमध्ये शेअरिंग केला जाणार आहे. ते ज्यामध्ये वेगवेगळे प्लेग्राऊंड्स असतील, लॅब्स असतील, इन्स्ट्रुमेंट्स असतील, टीचिंग एड्स असतील की हे एकमेकाशी त्या किंवा बिल्डिंग असतील की या क्लस्टर कॉलेजेसमध्ये एकमेकाला शेअरिंग करता येऊ शकतील की ज्याचा एक मोठा फायदा असा होईल की या सेपरेट असणाऱ्या इन्स्टिट्यूशन्समध्ये सेपरेट फॅसिलिटी निर्माण करण्यासाठी होणारा जो खर्च आहे की तो भविष्य कालावधीमध्ये कमी होऊ शकतो. त्याचबरोबर जो त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स आहे तो या युनिटमध्ये एकमेकाला त्या ठिकाणी शेअर करता येणं शक्य होणार आहे. हा देखील मोठा फायदा हा त्या ठिकाणी होणार आहे. परंतु याचे भविष्यात काही धोके देखील निर्माण होऊ शकतात की फॉर एक्झाम्पल ह्युमन रिसोर्स शेअरिंगच्या बाबतीमध्ये भविष्यातला एक धोका असा दिसू शकतो की त्या ठिकाणी रिक्रुटमेंट प्रोसेसवरती याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता ही आपण त्या ठिकाणी नाकारू शकत नाही. कारण जर काही मोजके एक्सपर्ट्स जर त्या ठिकाणी या क्लस्टरमधील वेगवेगळ्या युनिट्समध्ये जर त्या ठिकाणी शेअरिंग करणार असतील किंवा त्या ठिकाणी अध्यापन प्रक्रियेमध्ये समाविष्ट होणार असतील तर त्याचा परिणाम निश्चितपणे भविष्य काळातील टीचर्स रिक्रुटमेंट प्रोसेसवरती होण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. आणखीन एक महत्त्वाची प्रोव्हिजन याच्यामध्ये दिसते ती म्हणजे स्टुडंट मोबिलिटी. स्टुडंट्स देखील एका युनिटमधून दुसऱ्या युनिटमध्ये त्या ठिकाणी अध्ययनासाठी किंवा रिसोर्सेस यूज करण्यासाठी इथल्या फॅसिलिटीचा लाभ घेण्यासाठी जाऊ शकतात. त्यासाठी कुठल्याही प्रकारची रिस्ट्रिक्शन ही असणार नाही. मात्र या सगळ्या बाबीसाठी या क्लस्टर कॉलेजेसमध्ये किंवा क्लस्टरमध्ये समाविष्ट होणारे जे युनिट्स असतील, इन्स्टिट्यूशन्स असतील की त्यांच्यामध्ये एक MOU साईन करणं हे आवश्यक राहील की त्याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्स ज्या काही त्या ठिकाणी म्युच्युअली डिसाईड होतील की त्याप्रमाणे त्या ठिकाणी या युनिटचं कामकाज भविष्य कालावधीमध्ये सुरू राहणार आहे. क्लस्टर कॉलेजेस जे आहेत की त्यामध्ये त्या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्या ठिकाणी एक्झिस्टिंग कॉलेजेस जे आहेत ते त्यांच्या सेम कॅम्पसेस किंवा त्यांच्या जवळपासची जी काही कॉलेजेस आहेत की त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी कोलॅबरेशन करून त्या ठिकाणी क्लस्टर निर्माण करू शकतात, कोलॅबरेटिव्ह डिग्री प्रोग्राम ऑफर करू शकतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी ऑनलाईन आणि ओपन डिस्टन्स लर्निंग मोडच्या माध्यमातून वेगवेगळे अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट अशा प्रकारचे प्रोग्राम्स ऑफर करू शकतात. त्याचबरोबर की त्या ठिकाणी त्या क्लस्टरमध्ये ॲडमिशन घेणारा जो विद्यार्थी आहे तो त्या पार्टनर इन्स्टिट्यूटमधला कोणताही कोर्स हा त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. ते फ्रीडम हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असणार आहे. या सगळ्या यंत्रणेच्या इम्प्लिमेंटेशनसाठी की त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, ॲकॅडमिक काउन्सिल असेल, त्याचबरोबर फायनान्स कमिटी देखील त्या ठिकाणी असणार आहे. असं जरी असलं तरी त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये हे क्लस्टर कॉलेजेस जे आहेत की त्यांना
ॲफिलिएटेड कॉलेजचा जो काही दर्जा आहे तो तसाच त्या ठिकाणी पुढे काही कालावधीपर्यंत टिकून राहणार आहे. भविष्य कालावधीमध्ये त्यांचं इंडिपेंडंट ग्रेडेड डिग्री अवॉर्डेड ॲटॉनॉमस कॉलेजमध्ये कन्व्हर्जन करण्याची व्यवस्था ही याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एक महत्त्वाची बाब याच्यामध्ये जी नमूद करण्यात आलेली आहे ती लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. ती म्हणजे देअर विल बी नो चेंज इन द रिक्रुटमेंट, अपॉइंटमेंट, allowances, service rules, and pension scheme of the teaching and non-teaching staff of the college. जे जो काही एक्झिस्टिंग स्टाफ आहे किंवा रिक्रुटमेंटची प्रोसेस आहे, अपॉइंटमेंटची प्रोसेस आहे की यामध्ये जी काही विद्यमान रूल्स आहेत की त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही, अशा प्रकारची प्रोव्हिजन की या गाईडलाईनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. परंतु ओव्हरऑल या रिस्ट्रक्चरिंगमध्ये होणारे जे बदल आहेत त्या बदलामुळे काही रिक्रुटमेंट आणि अपॉइंटमेंट प्रोसेसवरती जो काही होणारा परिणाम आहे त्याच्याबाबत कुठेही स्पष्टता की यामध्ये आपल्याला दिसत नाही. मात्र विद्यमान बाबतीमध्ये हे कोणतेही रूल चेंज होणार नाहीत की असं यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. लास्ट वन पॉईंट याच्यामध्ये जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे the state government will continue to provide the same fund to the government aided college as they had been doing before the cluster formation. म्हणजे क्लस्टर फॉर्म करण्यापूर्वी गव्हर्नमेंटकडून, स्टेट गव्हर्नमेंटकडून किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटकडून की जे काही फंडिंग उपलब्ध होत होतं त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल हा त्या ठिकाणी होणार नाही. सेम ग्रँट्स किंवा फंड्स त्यांना त्या ठिकाणी मिळवता येतील आणि तिथून पुढच्याही कालावधीमध्ये त्यांना ते प्राप्त होत राहतील. या अशा प्रकारच्या काही महत्त्वाच्या बाबी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. तर हे क्लस्टर कॉलेजेस रन करण्याकरिता की त्या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल, अर्थात गव्हर्नमेंट कॉलेजेसचं क्लस्टर असेल तर त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर वेगळं असेल आणि प्रायव्हेट कॉलेजेसचं क्लस्टर असेल तर त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर हे वेगळं असणार आहे. आता आपण गव्हर्नमेंट कॉलेजनी जर एकत्र येऊन क्लस्टर एस्टॅब्लिश केलं तर त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर कसं असेल तर त्यामध्ये साधारणपणे 7 वेगवेगळ्या प्रकारचे मेंबर्स असतील की यामध्ये हायली रेप्युटेड पर्सन फ्रॉम द गव्हर्नमेंट, अकॅडमिक, इंडस्ट्री or public administration to be nominated by the state government as a chairperson of board of director. म्हणजे या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरपर्सन हे राज्य सरकारकडून त्या ठिकाणी नॉमिनेट केले जातील. त्याचबरोबर कमिशनर और डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन और हिज नॉमिनी हे डायरेक्टर म्हणून काम करतील या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये. व्हाईस चान्सलर ऑफ द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी और हिज नॉमिनी हे देखील यामध्ये डायरेक्टर असतील. म्हणजे आपले ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी चे जे व्हाईस चान्सलर असतील ते त्याचे मेंबर असतील किंवा ते आपला प्रतिनिधी या ठिकाणी नॉमिनेट करू शकतात. त्याचबरोबर क्लस्टरमध्ये समाविष्ट असणारी जी काही महाविद्यालये आहेत त्यापैकी 2 कॉलेजेसचे प्रिन्सिपॉल हे या बोर्ड ऑफ डायरेक्टरचे मेंबर असतील. त्याचबरोबर की त्या ठिकाणी किमान 2 ॲकॅडमिशियन्स ॲज ए एक्सटर्नल एक्सपर्ट की जे या ठिकाणी बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून नॉमिनेट केले जातील. 1 एक्सपर्ट फ्रॉम द इंडस्ट्री ॲज ए नॉमिनेटेड बाय बोर्ड. जे बोर्ड ऑफ डायरेक्टरकडून एक इंडस्ट्री एक्सपर्ट त्या ठिकाणी नॉमिनेट केले जातील. आणि क्लस्टरमधील एका कॉलेजचे प्रिन्सिपॉल जे 1 प्रिन्सिपॉल फ्रॉम द क्लस्टर कॉलेज ॲज नॉमिनेटेड बाय द गव्हर्नमेंट ही विल वर्क ॲज ए हेड ऑफ द क्लस्टर कॉलेज. ते देखील की त्या ठिकाणी डायरेक्टर असतील. की अशा प्रकारचं हे बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल की ज्यांचा कालावधी 3 वर्षाचा असेल. दर 3 वर्षानंतर हे त्या ठिकाणी रिस्ट्रक्चरिंग केलं जाईल किंवा रिकन्स्टिट्यूशन केलं जाईल. तर प्रायव्हेट कॉलेजेसच्या बाबतीमधला बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये 1 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द मॅनेजमेंट. म्हणजे ती जी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचं जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटनी नियुक्त केलेले एक प्रतिनिधी हे बोर्ड ऑफ डायरेक्टरचे चेअरमन असतील. त्याचबरोबर हायली रेप्युटेड पर्सन फ्रॉम द गव्हर्नमेंट, अकॅडमिक, इंडस्ट्री और पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन नॉमिनेटेड बाय द मॅनेजमेंट. इथे गव्हर्नमेंट नॉमिनेट करणार नाही आहे तर त्या कॉलेजचे जे काही मॅनेजमेंट आहे त्यांच्याकडूनच हे डायरेक्टर नियुक्त केले जातील, नॉमिनेट केले जातील. 3 रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम द मॅनेजमेंट. या व्यतिरिक्त 3 रिप्रेझेंटेटिव्ह हे मॅनेजमेंटचे असतील की जे ॲज ए डायरेक्टर म्हणून काम करतील. त्याचबरोबर नॉमिनी ऑफ द स्टेट गव्हर्नमेंट हे त्या ठिकाणी असतील की डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन किंवा त्यांचे प्रतिनिधी. व्हाईस चान्सलर ऑफ द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी और हिज नॉमिनी हे सेम त्या ठिकाणी असतील.
2 प्रिन्सिपल्स ऑफ द क्लस्टर कॉलेजेस हे याच्यामध्ये असतील. अकॅडमिशियन ॲज अ एक्सटर्नल एक्सपर्ट ॲज नॉमिनेटेड बाय दी बोर्ड, म्हणजे बोर्डाकडून नॉमिनेट केलेले 2 अकॅडमिशियन, 1 एक्सपर्ट फ्रॉम इंडस्ट्री, 1 प्रिन्सिपल फ्रॉम द क्लस्टर कॉलेज ॲज नॉमिनेटेड बाय दी मॅनेजमेंट. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेसच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरचं असणार आहे. तर या कॉलेजेसकरिता एक कॉमन अकॅडमिक काउन्सिल असेल. या अकॅडमिक काउन्सिलमध्ये की त्या ठिकाणी डायरेक्टर अँड हेड ऑफ द क्लस्टर कॉलेज हे चेअरमन असतील. प्रिन्सिपल ऑफ ऑल कॉलेजेस इन द क्लस्टर ते मेंबर असतील. हेड्स ऑफ डिपार्टमेंट 5 असे विभाग प्रमुख की जे त्या क्लस्टर कॉलेजेसच्या वेगवेगळ्या विभागामध्ये कार्यरत आहेत, असे 5 विभाग प्रमुख याचे मेंबर असतील. 2 सिनियर फॅकल्टी मेंबर्स हे त्या ठिकाणी हेड ऑफ दी क्लस्टरनी नॉमिनेट केलेले असतील की जे मेंबर म्हणून काम करतील. एक्सपर्ट ऑर अकॅडमिशियन नॉट लेस दॅन 4, जे असे 4 एक्सपर्ट असतील की जे बोर्ड ऑफ डायरेक्टरनी नॉमिनेट केलेले असतील की जे अकॅडमिक काउन्सिलचे मेंबर म्हणून काम करतील. आणि एक सिनियर फॅकल्टी मेंबर की जे हेड ऑफ दी क्लस्टरनी अपॉइंट केलेले आहेत, नॉमिनेट केलेले आहेत की जे या अकॅडमिक काउन्सिलचे सेक्रेटरी म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहेत. याबरोबरच फायनान्स कमिटी असेल. फायनान्स कमिटीमध्ये क्लस्टरचे हेड हे चेअरपर्सन असतील. त्याचबरोबर बोर्ड ऑफ डायरेक्टरचे एक नॉमिनी त्याच्यामध्ये असतील. फायनान्स ऑफिसर ऑफ द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी, जे ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटी आहे त्याचे फायनान्स ऑफिसर यामध्ये पदसिद्ध मेंबर असतील. आणि एक सिनियर मोस्ट टीचर हे त्या ठिकाणी या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी नॉमिनेट केलेले मेंबर म्हणून या फायनान्स कमिटीमध्ये त्या ठिकाणी काम करतील. तर अशा प्रकारचं हे फायनान्स कमिटी असेल. तर ॲज गुड ॲज ए ॲटॉनॉमस कॉलेज की या ठिकाणी ही यंत्रणा असेल. फक्त या ठिकाणी बोर्ड ऑफ स्टडीज असणार नाहीत, कारण त्या ठिकाणी या क्लस्टर कॉलेजेस जे आहेत ती जोपर्यंत ग्रेडेड ॲटॉनॉमी किंवा ॲटॉनॉमस कॉलेज म्हणून कन्वर्ट होणार नाहीत तोपर्यंत त्यांना बोर्ड ऑफ स्टडीज असणार नाहीत. मात्र त्या ठिकाणी विद्यापीठाचा अभ्यासक्रम या कॉलेजेसमध्ये शिकवला जाणार आहे आणि ते एकत्र कॉमन रिसोर्सेस यूज करणार आहेत. त्याचबरोबर या क्लस्टरबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे की त्यातले काही महत्त्वाचे पॉईंट्स आपण या ठिकाणी स्क्रीनवरती पाहतात. द मेंबर कॉलेज इन द क्लस्टर विल कंटिन्यू टू फंक्शन ॲज ॲफिलिएटेड कॉलेज अंडर द युनिव्हर्सिटी इन इनिशियल फेज. पहिल्या टप्प्यामध्ये की त्या ठिकाणी हे ॲफिलिएटेड कॉलेजप्रमाणे कामकाज करेल, कारण त्या महाविद्यालयामध्ये ॲफिलिएटेड पद्धतीमध्ये पूर्वीच्या पॅटर्नप्रमाणे प्रवेश घेतलेले विद्यार्थी जोपर्यंत डिग्री घेऊन बाहेर पडणार नाहीत तोपर्यंत त्यांना ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटीचा म्हणजे पूर्वीचा जो स्टेटस आहे तो पण त्यांना कंटिन्यू करता येणार आहे. आफ्टर द इनिशियल इयर्स द ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी मे ॲफिलिएट द क्लस्टर ऑफ द कॉलेज ॲज ए सिंगल युनिट. जे पहिल्या टप्प्यामध्ये या कॉलेजेसना सेपरेट कॉलेजेसचा ॲफिलिएशनचा दर्जा राहील. मात्र ते इनिशियल स्टेज कंप्लीट झाल्यानंतर मात्र की ह्या सर्व क्लस्टरमधल्या कॉलेजेसचं एक युनिट कन्सिडर करून की त्यांना क्लस्टर ऑफ द कॉलेजचा स्टेटस दिल्यानंतर त्यांचं एक सिंगल युनिट म्हणूनच त्यांना ॲफिलिएशन हे मिळणार आहे. During this transformation phase, the cluster may pass through the graded autonomy before developing in a autonomous degree graded cluster college. म्हणजेच याचा पुढचा जो टप्पा असेल तो त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप या कॉलेजेसनी ॲटॉनॉमीच्या दृष्टिकोनातून वाटचाल करावी लागेल आणि त्यांना पुढे की ॲटॉनॉमस डिग्री ग्रँटिंग क्लस्टर कॉलेजचं स्टेटस त्या ठिकाणी भविष्यात मिळेल आणि त्यानंतर त्या पद्धतीने ते ॲटॉनॉमस कॉलेज म्हणून काम करेल. मात्र ते अनेक कॉलेजचं मिळून तयार झालेलं एक क्लस्टर असेल. तर इथे या पॉलिसी गाईडलाईनमध्ये की क्लस्टरमध्ये किमान आणि कमाल किती कॉलेजेस असू शकतात की याबाबतचा कोणताही स्पष्ट उल्लेख यामध्ये आपल्याला दिसत नाही. मात्र यथावकाश त्याबाबतच्या देखील गाईडलाईन्स येतील असं आपण अपेक्षित धरायला हरकत नाही. नेक्स्ट याच्यामधला पॉईंट असा आहे, विथ ॲप्रोप्रिएट ॲक्रिडेशन ॲटॉनॉमस डिग्री ग्रँटिंग कॉलेज कॅन फर्दर इव्हॉल्व इन टू रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी ऑर टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी इफ दे सो ॲस्पायर. यामध्ये महत्त्वाचा भाग असा आहे की जर या
ॲटॉनॉमस डिग्री ग्रँटिंग क्लस्टर कॉलेजला भविष्यात जर असं वाटलं आणि ते सगळे क्रायटेरिया फुलफिल करत असतील तर ते रिसर्च इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटीमध्ये कन्वर्ट होऊ शकतात किंवा टीचिंग इंटेन्सिव्ह युनिव्हर्सिटी म्हणून भविष्यात ते कन्वर्ट होऊ शकतात. तो ऑप्शन त्यांच्यासाठी भविष्यात उपलब्ध असेल. त्याचबरोबर एक महत्त्वाची प्रोव्हिजन आणखी त्या ठिकाणी अशी आहे, टू अवॉइड शेड्युलिंग क्लासेस द टाइम टेबल मस्ट बी सेट इन कन्सल्टेशन विथ पार्टनर इन्स्टिट्यूशन. हा एक सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा आहे की छोट्या कॉलेजेसच्या बाबतीमध्ये हा प्रश्न तितका महत्त्वाचा नसला तरी ज्या ठिकाणी वेगवेगळे विषय, वेगवेगळे कोर्सेस, वेगवेगळे प्रोग्राम्स असतात की असे कॉलेजेस जेव्हा क्लस्टरमध्ये एकत्र येतील तेव्हा त्या ठिकाणी या क्लासेसच्या बाबतीमध्ये क्लॅशेस होण्याची शक्यता ही अधिक आहे. मात्र इथे त्या ठिकाणी एक तरतूद अशी केलेली आहे की असे क्लॅशेस जे आहेत, ओव्हरलॅपिंग ऑफ द लेक्चर्स जे आहे ते होणार नाही याची प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. कारण या क्लस्टरमधला एका युनिटमधला विद्यार्थी दुसऱ्या युनिटमधले कोर्सेस म्हणजे विषय निवडू शकणार आहे आणि तिथे त्याला ते लेक्चर्स किंवा अध्ययन प्रक्रिया अटेंड करता येणे शक्य होणं गरजेचं आहे. यासाठी कुठल्याही प्रकारचे असे क्लॅशेस होणार नाहीत याची प्रिकॉशन संबंधित क्लस्टरनी टाइम टेबल तयार करताना घेणं अत्यंत गरजेचं राहील. त्याचबरोबर या क्लस्टरनी एक इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लान तयार करायचं आहे. त्यामध्ये हे सर्व डॉक्युमेंट हे मॅन्डेटरी डिस्क्लोजर्स असतील, म्हणजे कोणत्या डिग्रीज इथं दिल्या जाणार आहे, त्याच्या एलिजिबिलिटी काय असतील, त्याचे क्रायटेरियाज काय असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या इन्स्टिट्यूशनल डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये या आपल्या वेबसाईटवरती ॲज अ मॅन्डेटरी डिस्क्लोजर म्हणून पब्लिश करणं हे आवश्यक राहणार आहे. तर एक सर्वात महत्त्वाचा कळीचा मुद्दा जो आहे की ज्यावरती अनेक वर्तमानपत्र आणि वेगवेगळ्या फोरमवरती याबाबत चर्चा सुरू झालेली आहे की या वेगवेगळ्या युनिटचं मर्जर, जे भविष्यात या महाविद्यालयांचं विलिनीकरण होणार. अर्थात हे विलिनीकरण नेमकं कोणत्या पद्धतीने होईल की याबाबतची देखील तरतूद यामध्ये करण्यात आलेली आहे. जर एकाच मॅनेजमेंटचे म्हणजे सेम मॅनेजमेंटचे जर वेगवेगळे कॉलेजेस जर क्लस्टरमध्ये एकत्र येऊ इच्छित असतील तर तशा प्रकारचं एक अंडरटेकिंग संबंधित रेग्युलेटरी अथॉरिटीकडे त्या मॅनेजमेंटनं देणं गरजेचं राहील. जे फॉर एक्झाम्पल ABC ही तिन्ही कॉलेज जर त्या ठिकाणी एका सेम मॅनेजमेंटचे असतील, एकाच संस्थेचे असतील तर तशा प्रकारचं इरादापत्र अंडरटेकिंग त्या संबंधित संस्थेने ॲफिलिएटेड युनिव्हर्सिटीला, त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट आणि जे काही आपल्या रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत, युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशन असेल किंवा त्या टेक्निकल एज्युकेशनशी संबंधित असणाऱ्या अथॉरिटीज आहेत की त्यांना तशा प्रकारचं अंडरटेकिंग हे देणं, त्यांना इन्फॉर्म करणं आणि त्यांची कन्सेंट घेणं आवश्यक राहील. त्याचबरोबर जर डिफरंट मॅनेजमेंटचे कॉलेजेस असतील तर त्यामधला जो विषय आहे तो थोडासा यापेक्षा वेगळा राहतो. कारण त्या ठिकाणी ते मॅनेजमेंट कोणत्या ॲक्टनुसार रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ॲज ए सोसायटी म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे, NGO म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे, ट्रस्ट म्हणून रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्या कायद्यातील तरतुदींनुसार मर्जरचा प्रस्ताव ॲप्रूव्ह करून की तो त्या ठिकाणी आपल्या रेग्युलेटरी अथॉरिटीकडे द्यावा लागेल. की हा थोडासा विषय जो आहे तो अधिक गुंतागुंतीचा असतो. कारण त्या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या प्रॉपर्टी किंवा इतर जे फॅक्टर्स आहेत की ते वेगवेगळ्या मॅनेजमेंटच्या पॉवर्समध्ये असतात, त्यांची ओनरशिप त्या ठिकाणी असते आणि त्यांच्या जे काही अथॉरिटीज आहेत ॲज पर द ॲक्ट किंवा जे काही तरतुदी आहेत त्यानुसार की त्यांनी त्याच्या परमिशन्स घेणं आणि मग त्या ठिकाणी मर्जरचा प्रस्ताव देणं हे आवश्यक राहील. त्याचबरोबर या क्लस्टर कॉलेज जे स्थापन होतील की त्यामध्ये नवीन डिपार्टमेंट्स ॲड करण्याची व्यवस्था असणार आहे. मात्र जरी या गाईडलाईनमध्ये न्यू डिपार्टमेंट क्लस्टरमध्ये ॲड करण्याची तरतूद करण्यात आलेली असली तरी हे डिपार्टमेंट्स ग्रँटी नीडमध्ये असतील की अनएडेडमध्ये असतील की याचा कुठलाही उल्लेख त्यामध्ये केलेला दिसत नाही. प्रथमदर्शनी हे डिपार्टमेंट अनएडेड स्वरूपातच सुरू करावी लागतील असं त्या ठिकाणी विद्यमान कायदे आणि तरतुदीचा विचार करता दिसत आहे. त्यामुळे अशी डिपार्टमेंट किती प्रमाणात सुरू होतील किंवा नाही होतील हा एक भविष्यातला मोठा प्रश्नच त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन इन मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूशन्स. या इन्स्टिट्यूशन्समध्ये प्रत्येक इन्स्टिट्यूशन्समध्ये डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन हे त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे.
की तिथल्या टीचर्सना ट्रेनिंग देण्यासाठी असेल, विद्यार्थ्यांना वेगवेगळे एज्युकेशनचे कोर्सेस घेण्याकरिता असेल, की हा ऑप्शन हा अत्यावश्यक मानलेला आहे. तो प्रत्येक इन्स्टिट्यूशनमध्ये असणार आहे. अर्थात भविष्य कालावधीमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं इम्प्लिमेंटेशन करत असताना एज्युकेशन डिपार्टमेंटचा रोल हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. टीचर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन इथून पुढच्या कालावधीमध्ये स्टँड अलोन किंवा सेपरेट BEd कॉलेज अशी जी कॉन्सेप्ट सध्या आहे ती भविष्यात अस्तित्वात राहील असे दिसत नाही. त्यांना कोणत्या तरी मल्टीडिसिप्लिनरी इन्स्टिट्यूटमध्ये किंवा क्लस्टरमध्ये मर्ज व्हावं लागेल आणि त्या ठिकाणी डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनच्या स्वरूपात एक महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन भविष्यकाळातील शिक्षण प्रशिक्षण व्यवस्थेसाठी की त्यांना देणं हे अत्यंत आवश्यक राहणार आहे. अशा काही महत्त्वाच्या तरतुदी की या नवीन सुधारणेमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीच्या अनुषंगाने की जे काही त्या ठिकाणी मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन सिस्टम किंवा इकोसिस्टम एज्युकेशनल इकोसिस्टम जे आपण डेव्हलप करत आहोत की त्या अनुषंगाने नुकत्याच आलेल्या UGCच्या गाईडलाईनमध्ये या सर्व गोष्टी या आपण नमूद केल्याचे पाहत आहोत. याबाबत अनेक वेगवेगळ्या प्रकारचे मतप्रवाह विचारप्रवाह त्या ठिकाणी मांडले जात आहेत. ॲक्च्युली त्या ठिकाणी मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स उभा करत असताना की विद्यमान सिंगल फॅकल्टी कॉलेजेस किंवा इन्स्टिट्यूशन्स कोणत्या पद्धतीने कन्वर्ट केले जातील, ते कसे कन्वर्ट होतील, क्लब होतील, या संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या तांत्रिक अडचणी देखील त्या ठिकाणी आहेत. यथावकाश की याबाबतच्या रितसर गाईडलाईन जेव्हा येतील किंवा त्या ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंटचे याच्यावरती क्लॅरिफिकेशन येतील, गाईडलाईन्स येतील किंवा गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स येतील की तेव्हा खऱ्या अर्थानं याचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते वेगवेगळ्या राज्यामध्ये सुरू होईल. मात्र सध्याची जी स्कीम आहे त्याचं जर ऑब्जेक्टिव्ह जर आपण पाहिलं तर ते खूप उत्तम आहे, परंतु एक्झिक्युशनच्या दृष्टिकोनातून त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी देखील आहेत की त्याच्यावरती देखील त्या ठिकाणी विचार निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. धन्यवाद.